माझं नाव शशिकला शिवाजी वराडे. माझं वय वर्ष आहे 71. मी राहणार आहे सलगरवाडी, डोणगाव रोड, सोलापूर. आता गणपतीचा योग माझ्या घरात कसा आला ते मी कथा तुम्हाला एक चार शब्दात सांगणार आहे. माझ्या घरात गणपतीची प्रथा नव्हती. पूर्वीपासूनच वडिलांपासून नव्हती. मला 2 मुलं आहेत, एक मुलगी आणि मुलगा. मग हे लहान होते. मला वाटतं 4थीला होते. आणि मग आमच्या घराच्या बाजूलाच अगदी दरवाजाच्या शेजारी गणपती मंडळाचं लहान पोरं बसवत होते. मग ते काय कुठं हलगी वाजायची ताटावर ह्याच्यावर, लहान अगदी लहान, लय झालं तर 10-11 वर्षाच्या आतली पोरं होती. मग त्यांना मी म्हटलं, तुम्ही काय रे म्हटलं, तुम्हाला चला म्हटलं, मी जिल्हा परिषदला सायकल स्टँड चालवत होते आणि त्यांना म्हटलं तुम्ही इथं मागू नका, मी चला तुम्हाला तिथं स्टॅम्प बँडर हे ते आहेत साहेब लोक, त्यांच्याकडनं वर्गणी तुम्हाला काढून देतो म्हणून माझ्या मुलाबरोबर ती मुलं आली. आल्यानंतर मी त्यांना ते तिथली वर्गणी गोळा करून त्याने वर्गणी मंडळाचा तिथं बसवायला तयार होते. पूर्वीपासूनच बसवत होते तिथं मंडळाचं. मग त्यात माझाही मुलगा गेला. मग सगळं झालं तिथं वर्गणी. आणि गणपती याच्या दिवशी पोरं निघाल्यावर माझा मुलगा लहान होता, तो म्हणाला आपल्या घरात गणपती बसवता. आमच्या घरात तर प्रथा नव्हती. मग मी म्हणलं बाबा आपल्या घरात नाही, तू मंडळातच बसव, त्यांच्यात तुला घेतलंय, तू तिथंच हे कर म्हणलं. नाही नाही म्हणून रडा लागला. रडा लागल्यावर त्याला मी मारलं तरी पण ऐकीना. मग पोरांना सांगून त्याची समजूत घातली. आणि त्याला फक्त पूर्वी म्हणजे 2 रुपये म्हणजे खूप झाले. त्याला मी म्हणले तुला खायला 2 रुपये घे आणि गणपतीच्या मंडळाचा गणपती आणायला तू जा म्हणलं. बर म्हणलं, गेला. त्यावेळेस पूर्वी स्टेशनला गणपती बसवत होते. तिथे गेल्यानंतर गणपतीच्या तिथे गेल्यावर त्याला 5 रुपयाची नोट सापडली. 5 रुपयाची नोट सापडल्यावर त्यांनी काय केलं माहितीये का, त्या 5 रुपयात त्यांनी जवळजवळ 2 फुटाचा गणपती एका पायावर उभारलेला घेऊन आला त्या 5 रुपयात. आणि घरी आला. घरी आल्यावर मी म्हणलं, अरे बाबा आपल्या घरात गणपती बसत नाहीत, तू कसं काय आणला? मग म्हणलं आता म्हणलं जाऊ दे, आपल्या लेकरांना आणलंय म्हणून मी काय केले, एक लहानसा, माझी परिस्थिती एकदम नाजूक होती, पत्र्याचा डबा घेतला, त्याच्यावर एक ब्लाउज पीस हातरला आणि त्याची पूजा करून मी म्हणलं आता 5 दिवसाचा गणपती ठेवू आणि या मंडळात विसर्जन करायला, त्यांना ज्या वेळेस विसर्जन करते त्यावेळेस करायला देऊ म्हणून असं मी ठरवले. 5 दिवस पूजा केली आणि 5व्या दिवशी मंडळाला मी म्हणलं ही गणपती तुमच्या इथं ठेवा रे, आणि आता मी तुमच्या बरोबर विसर्जन करायचं. ती पोरं बारकी, नाही 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 बाई, नाही बाई, नाही बाई, आम्ही ठेवत नाही म्हणले. बरं म्हणले. परत मी काय केले, ते गणपती घरात ठेवला. मग त्याच्या 11व्या दिवशी पूजा करून वगैरे सगळं मी त्याचं विसर्जन वगैरे केलं. पण ज्या वेळेस माझी परिस्थिती इतकी बिकट होती की मी जिल्हा परिषदला सायकल स्टँड चालवत असताना 10 रुपयाला मिळाले तर मला 10,000 मिळाल्यासारखं वाटत होतं. त्यावेळेस माझी 2 लेकरं, मी इथून त्यांना हरिबाईला सोडायची आणि येताना मी चालतच त्यांना घेऊन पार्किंगचं काम करून मी आपलं माझे घर भागवायचे. तर अशा परिस्थितीत मी गणपतीने मला प्रसन्न झालं की आज सगळ्यात मी गणपतीला कुठलंही कमी करत नाही. आणि हे असंच माझ्या पिढ्यानपिढ्या मी चालू ठेवणार आहे. आणि गणपतीचा आशीर्वाद आणि गणपती मला प्रसन्न झालेले आहेत. तरी सर्व बांधवांना मी सांगते, गणपतीला कधी कुणी विसरू नका. एवढं बोलून मी माझ्या 2 कथा संपवते.